सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या रिंग रोड तथा सिंहस्थ परिक्रमा मार्गाचे आरेखन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या कामाचे कंत्राट दिलेल्या एकम कंपनीच्या संचालकानेच गवळाणी गावात मोक्याची जमीन खरेदी करत स्वतःच्या फायद्यासाठी त्या आरेखनात बदल करून ही जमीन भूसंपादनात घुसून रिंग रोडच्या फ्रंटला आणली असल्याची तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी व कुंभमेळा प्राधिकरण यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची एक सदस्य समिती नेमली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रिंग रोड उभारण्याची जबाबदारी महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे। या रिंग रोडसाठी आरेखन करण्यासाठी एकम या कंपनीला कंत्राट देण्यात आला। एकम या कंपनीचे संचालक सचिन चिंतावार व स्वप्नील चिंतावार यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये गवळाणीत 138 गुंठे गट क्रमांक 11/5 11/6 जमीन खरेदी केली आहे। या कंपनीने ठरवून दिलेल्या आरेखनानुसार गट निश्चित करून त्या गटांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास दिली। त्यानंतर भूसंपादन विभागाने डिसेंबर 2025 रोजी त्याची नोटीस प्रसिद्ध करून संबंधित गटातील मालकांना नोटीस दिली। मात्र हे करताना त्यांनी गवळाणी येथील गट क्रमांक 11/6 या स्वमालकीच्या भूखंडाचा त्या यादीत समावेश केला नाही। दरम्यान प्रशासनाने त्या गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या संमतीने 14 मे 2026 रोजी गवळाणी येथील भूसंपादन करण्यात येणाऱ्या गटांची अंतिम भूसंपादन यादी प्रसिद्ध केली आहे। त्या यादीतही 11/6 या गटाचा समावेश नव्हता। मात्र त्यानंतर 10 दिवसांनी गवळाणीतील रिंग रोडच्या आरेखनात बदल करून गट क्रमांक 11/6 या जमिनीचा समावेश करण्यात आलाय। चिंतावार यांच्या मालकीचे 138 गुंठे क्षेत्रापैकी 21 गुंठे क्षेत्र या रिंग रोडसाठी संपादित केले जाणार असून उर्वरित 117 हेक्टर क्षेत्र आता रिंग रोडला लागून आले। यामुळे एकम कंपनीच्या संचालकांना रिंग रोडच्या आरेखनाचे काम मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांनी जमीन खरेदी केली असल्याचं कागदपत्रांवर स्पष्ट झाले। तसेच जिल्हाधिकारी यांनी भूसंपादनाची अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर आपल्या संबंधाचा गैरफायदा उठवत आपले क्षेत्र भूसंपादनाच्या यादीत आणून उर्वरित जमीन फ्रंटला आणून त्या जमिनीचे दर अनेक पटींनी वाढवण्यासाठी फायदा उठवल्याचं प्रत्यक्षदर्शनी दिसत आहे। याबाबत आमदार सरोज अहिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांनी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती शोधण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निवासी जिल्हाधिकारी रोहित राजपूत यांची समिती नेमली आहे। या प्रकरणात एकम कंपनीचे चिंतावार यांनी त्यांना असलेल्या अधिकाराचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला का याचा शोध घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक।